काय सांगतो रविराज साबळे? शेतकऱ्यांच्या संदर्भातले खोटे घेतलेले निर्णय, चुकीचे धोरण, ह्या ठिकाणचं एक सरकारच्या विरोधात बंड करतो म्हणून तुम्ही त्याला घेरणार? ती त्रिशूल म्हणून तो आक्रमकपणे भूमिका मांडतो, तो अभिव्यक्तीचा, स्वातंत्र्याचा, हक्काचा आणि अधिकाराचा त्याचा भाग आहे. तो वेगळं काय कर? आमची जी मुक्ता बहीण आहे हिचा तुम्ही दाभोळकर करणार आहेत, तुम्ही गौरी लंकेश करणार आहेत आमच्या मुक्ताचा. लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्याला. मुक्ता कदम, रविराज साबळे, त्रिशूल त्यांना वेळोवेळी धमक्या येतात, त्याविषयी पण आपण बोललो होतो. नाही, मी त्यांना पाठिंबा दिलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही हत्या आहे. म्हणजे विरोधक जर बोलला तर त्याला ईडी पाठवणार आणि सोशल मीडियात जर ऍक्टिव्हिस्ट बोलला तर त्याला नोटीस पाठवणार, त्याला गुन्हा दाखल करून धमक्या देणार, नाही काही जमलं तर त्याच्या घराची रेकी करणार, त्याच्यावरती ट्रोल भक्त पाठवून सोशल मीडियावरती त्याला मानसिक तणावात टाकण्यासाठी हजारो फेक अकाउंट शिव्या देणार आणि याच्यानंतर त्यांनी बोलूच नये अशा पद्धतीची योजना आखणार. आणि खुद्द राज्याचे गृहमंत्री त्या अधिवेशनात म्हणतात की सोशल मीडियावरती अंकुश आणण्यासाठी आम्ही पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वात समिती नेमतोय, कायद्यामध्ये बदल करतोय. म्हणजे हे चॅनलवाले संपादक, एका संपादकाचं घर हे 500-500, 200-200 कोटी, म्हणजे ते आता मागेच दिलेलं एक संपादक पत्रकाराच्या घराला मंत्री वगैरे गेले होते. काय बंगला आहे? संपादक जर करोडो रुपये कमवायला लागले चॅनलचे तर ते ती हीच भूमिका आहे, बोलू नका, त्याच्यातून हे निर्माण होतंय. पण युट्यूबर्स घाबरत नाहीत. तुम्ही विकास त्यांना स्वच्छ पाणी हे जर सांगितलं तुम्ही त्याचा गुन्हा दाखल करता. तुम्ही गौरी आज वाटली पाहिजे भाषा करतो. आज तिला आचारसंहितेची नोटीस पाठवली का? तर नांदेडच्या चंद्रकांत पाटील म्हणतो जर आम्हाला मतदान केलं किती निधी देऊ, आचारसंहितेचा भंग नाही, विकास नाही. संजय गायकवाड काय की आम्ही स्वच्छ पाणी 50 लाख रुपये फ्री जर 50,000 खिशात दाखल करतो. आचारसंहितेचा भंग आहे. युपीतून इथे येतो, बटेंगे कटेंगीची भाषा करतो, त्याला आचारसंहितेची नोटीस कुठे आहे? तुम्ही चंद्रकांत पाटील म्हणतो जर आम्हाला मतदान केलं तरच आम्ही तुम्हाला निधी देऊ, हे आचारसंहितेचा भंग नाही. संजय गायकवाड म्हणतो की आम्ही 50 लाख रुपये पोलीस धरतात आणि 50,000 खिशात ठेवतात, त्यांना शिव्या देतो पोलिसांना, हा आचारसंहितेचा भंग नाही. आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात म्हणतात वोट जिहाद, धर्मयुद्ध, हे शब्द आचारसंहितेचा भंग नाही. आचारसंहितेचा भंग तुम्ही करणार आणि लोकांच्या व्यथा दाखविल्या म्हणून मुक्ताला तुम्ही त्या ठिकाणी नोटीस पाठवणार, आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणार. काय सांगतो रविराज साबळे? शेतकऱ्यांच्या संदर्भातले खोटे घेतलेले निर्णय, चुकीचे धोरण, ह्या ठिकाणचं एक सरकारच्या विरोधात बंड करतो म्हणून तुम्ही त्याला घेरणार? ती त्रिशूल म्हणून तो आक्रमकपणे भूमिका मांडतो, तो अभिव्यक्तीचा, स्वातंत्र्याचा, हक्काचा आणि अधिकाराचा त्याचा भाग आहे. तो वेगळं काय करतोय? याच म्हणजे याच्यामध्ये नामदेव ढसाळांचं साहित्य तुम्ही बघा, विद्रोही बंद करणार आहे. उद्या तुम्ही त्याच्यावर बॅन आणणार आहे. आमच्या नामदेव ढसाळांच्या साहित्यावरती बॅन आणू शकता तुम्ही? शक्य नाही. म्हणजे ते शब्द बी आम्ही बोलायचे नाहीत. तुम्ही युट्यूबला टाकले, हा शब्द टाकला तर कॉपीराईट मारा, डिलीट करा. सोशल मीडियावर टाकले, एवढे शब्द टाकलेत की आम्हाला शब्दच लिहिता येत नाहीत. त्यांना जे जे टाकणार नाहीत ते शब्द त्यांनी टाकले. अरे बोलायचं कसं? आमचे सगळ्यांचे फेसबुक मॉनिटायझेशन होत नाही. आम्ही सगळे व्हायलन्स मध्ये, लोकांना मारलेलं व्हिडिओ टाकू शकत नाहीत. लोकांना कुठेतरी इजा झालीये तो व्हिडिओ टाकू शकत नाही, लगेच तो व्हिडिओ ब्लँक होतो. याच्यासाठी तुम्ही जात होते काय? त्या कोणता तो फेसबुकचा मालक आहे त्याला भेटायला विदेशात, याच्यासाठी जात होते. युट्यूबच्या मालकाला याच्यासाठी भेटत होते. किती तुम्ही इथे अंकुश आणणार आहे? तो मुकेश मोहन म्हणून आहे, राजस्थानचा पत्रकार, त्याला असणारे गडकरीच्या विरोधात त्याने कारवामध्ये आलेला लेख त्याच्यावरती व्हिडिओ बनवला की बीप कंपनी जे आहे गाडी धरली आणि त्याचा शोध काढला तर ती गाडी गडकरीची पाहुण्याची निघली. हे कुठून लिहिलं त्यांनी? कारवा नावाच्या एका मोठ्या त्या ठिकाणचा लेख लिहिला, त्याच्यामध्ये पोलिसांच्या तपासाचा भाग आला, तो वाचून दाखवला. म्हणून नागपूरचा त्रिपाठी त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो. आणि त्या त्रिपाठीला एवढ्यासाठीच बसवलंय की फेसबुकवर बस, युट्यूबवर बस, आणि जो कोणी मोदीवर लिहिल, फडणवीसवर बोलल त्याच्यावरती गुन्हा दाखल टाक. पोलीस स्टेशन ठरलेले, पोलिस ठरलेले. आणि इथे अॅट्रॉसिटीमध्ये दलितांचे मुद्दे पडतात,
रक्तबंबाळ झालेली माणसं, आमच्या जालन्याचा खराब 4 दिवस झालं त्याच्या डोक्यात सळई टाकली, घाटी रुग्णालयात होता, त्याचा पंचनामा करायला कुणी आलं नाही, आणि फडणवीसवर बोललं की तुम्ही लगेच FIR दाखल करताय, नोटिसा देताय. म्हणजे काय चाललंय काय? ही अघोषित आणीबाणी आहे, हे सोपं नाहीये. अभिव्यक्तीची हत्या ही अघोषित आणीबाणी आहे. तुम्ही लिहायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही, आम्हाला पटेल तेच लिहा, नाही तर आम्ही त्याच्यावरती बॅन आणू. ही कोणती पद्धत आहे? ते क्षीरसागरनी पण आता जे अट्रॉसिटी विषयी स्टेटमेंट दिलं, किती चुकीचं स्टेटमेंट आहे. जबर खोट्या अट्रॉसिटी दाखल होतात म्हणतात. किती भयानक स्टेटमेंट आहे ते, किती निषेधार्ह स्टेटमेंट आहे. आम्ही त्याचा समाचार घेतलाय. मूर्खपणा. अरे कारण तुम्हाला डिबेट करायची ना विधान भवनामध्ये, अधिवेशनात डिबेट करायचे, आम्हाला मुद्दे विचारा ना. का सागर शेजवळला न्याय मिळाला नाही? भीमाचा मजबूत किल्ला ही रिंगटोन वाजली म्हणून त्याला ठेचून मारलं. आज 10 वर्ष झालं न्याय मिळत नाही. याचा प्रश्न नाही विचारता आला कोणाला की बाबा अट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा आहे, जाती अत्याचारातून झालेली हत्या आहे. 2.5 महिन्यामध्ये न्याय मिळाला. 2.5 महिन्यामध्ये एका केसमध्ये. का दलितांच्या केसमध्ये 2.5 महिन्यात न्याय मिळू शकत नाही? फास्ट ट्रॅक कोर्ट उभा राहू शकत नाही? अट्रॉसिटी ऍक्टचे विशेष न्यायालय उभा राहू शकत नाही? आज या अट्रॉसिटीच्या संदर्भातला जर रेशिओ बघितला तर फक्त 30 आणि 25%. तो 80% सुद्धा नाही, 70% सुद्धा नाही, 50% सुद्धा नाही. अहो नितीन आगे खारड्याला लिंबाच्या झाडाला टांगून मारला गावासमोर, आणि कोर्ट म्हणते साक्षीदार फितूर झाले म्हणून सगळे आरोपी मोकाट सुटलेले आरोपी बाहेर आले, आणि पारधी समाजाच्या तरुणाचा मर्डर केला. आणि त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते दीपक केसरकर. त्यांनी स्टेटमेंट दिलं की खालच्या कोर्टाला नितीन आगेला न्याय मिळाला नाही, हायकोर्टात जाऊ आजपर्यंत गेलेले नाहीत. याच संजय शिरसाटच्या त्या ठिकाणी पक्षाचा दीपक केसरकर. विचारा ना दीपक केसरकरला प्रश्न, जाना नितीन आगेचा मुद्दा घेऊन वर. अरे नुसतं भोत मागे खरलांजीचा न्याय म्हणत मिळाला. 2.5 महिन्यात जर आरोपीला फाशी दिली असती तर पुन्हा दुसरी खरलांजी महाराष्ट्रात